दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून संजय खोडके यांना विधान परिषदेची उमेदवारी दिल्यामुळे पक्षामधील अनेक महत्त्वाचे पदाधिकारी नाराज झाल्याची माहिती आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून एका विधान परिषदेच्या जागेसाठी तब्बल 75हून अधिक इच्छुकांचे अर्ज आले होते। झीशान सिद्दीकी, संजय दौंड, उमेश पाटील, अमरसिंग पंडित, आनंद परांजपे, सुरेश बिराजदार, दीपक मानकर, सुनील टिंगरे या एका जागेसाठी इच्छुक होते। संजय खोडके यांना विधान परिषदेची संधी मिळाल्यावरती एका घरात 2 आमदारकी देऊन काय फायदा असा सवाल पक्षातनं विचारला जातोय। पदाधिकाऱ्यांनी आपली नाराजी अजित पवारांसमोर व्यक्त केल्याचीही माहिती आहे। सातत्याने राष्ट्रवादीमध्ये कोणाला विधान परिषदेची आमदारकी मिळते या संदर्भामध्ये चर्चा होत होती। यामध्ये विविध नावांची चर्चा सातत्याने होत होती आणि त्याच्यामध्ये आता ही जागा, ही उमेदवारी संजय खोडके यांना दिल्यामुळे पक्षातील अनेक महत्त्वाचे पदाधिकारी नाराज असल्याची चर्चा आहे। आपले प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी या संदर्भात अधिक चर्चा करूया। निलेश, नक्की या नाराजीचं कारण काय आहे आणि त्याचबरोबर नक्की कोण कोण नाराज आहे, कोणाकडनं ही नाराजी व्यक्त करण्यात येतेय याबद्दल काही कळलंय का? पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये एकाच कुटुंबामध्ये 2 आमदारकी का अशा पद्धतीचा सवाल उपस्थित करत आता अनेक महत्त्वाच्या नेत्यांना नाराजी व्यक्त केल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर या रेसमध्ये साधारणपणे 85 पेक्षा जास्त लोक होती एका जागेसाठी। खास करून झीशान सिद्दीकी, संजय दौंड, उमेश पाटील, अमरसिंग पंडित, आनंद परांजपे, सुरेश बिराजदार, दीपक मानकर, सुनील टिंगरे या महत्त्वाच्या नेत्यांची त्या लिस्टमध्ये नाव होती। मात्र त्यांना डावललं गेलं आणि एकाच कुटुंबात 2 आमदारकी दिल्या गेल्या। यामुळे हा नाराजीचा सूर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर संजय खोडके यांचं पक्षासाठीचं जे काम आहे ते गेले जवळपास 27 वर्षापासूनच आहे। सलग अजित पवारांसोबत निष्ठावंत राहिलेले आहेत। मात्र कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की सध्याची जी वेळ होती ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची वेळ आहे। त्यामुळे कुठेतरी संघटनेमध्ये पद दिलं गेलं पाहिजे, संघटनेत संधी दिली गेली पाहिजे। मात्र ती संधी मिळाली नाहीये आणि त्यामुळेच या महत्त्वाच्या नेत्यांची नाराजी पाहायला मिळते। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना एक महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे। राज्यभरातील पदाधिकारी त्या बैठकीला असतील आणि या बैठकीमध्ये कुठेतरी एक नाराजीचा सूर आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे। पूर्वी धन्यवाद निलेश, आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।